नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज हा रविवार आणि आज बेलापूरला SPL म्हणजे सिंधुदुर्ग प्रीमियर लीग जेवढे सिंधुदुर्गात टीमी आहेत म्हणजे 32 टीमी घेतलेली आहेत ते आज इकडे. काल शनिवार होते, काल 16 टीमींची मॅच झाले, आज 16 टीमी आहेत. त्यात आमच्या हरकुळच्या 2 टीमी आहेत, एक हरकुळ 11 आणि एक हरकुळ खुर्द गांगवाडी. हरकुळ 11चं मालक इकडे नागेश दळवी आणि दुसऱ्या टीमचं मालक गणेश गाडे, तो पुढे गेला. आणि मी हरकुळ 11मध्ये आहे आणि मी हरकुळ 11मध्ये नाही आहे, मी हरकुळ खुर्द गांगवाडीमध्ये आहे आणि 11मध्ये आहे. तर आमच्या टीममध्ये हरकुळ खुर्द 11मध्ये प्रदीप रासम आणि आमच्या गावचे सगळे पॅकर्स दिलेले आहेत आणि पाठीमागे दिसतात ते सगळे पॅकर्स आहेत. आणि आम्ही आता जातो बेलापूरच्या सिडको ग्राउंडवरती. फर्स्ट टाईमच येला आम्ही आणि आज मला वाटतं मला प्लेइंग 11मध्ये जागा भेटात असं मला वाटतं. 3 वर्षा काय जागा भेटली नाही, पण ह्या वर्षी मला भेटली, ती पण आज ह्याच्यामुळे जागा भेटली प्लेइंग 11मध्ये. तर बघूया, आमचा ग्राउंड काही गावत नाही, शोधून दमला आम्ही. तर असं व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण जाऊया आता मैदानावर, पण मैदानात भेटत नाही. तर मित्रांनो, आम्ही आता मैदानावर पोहोचलो आणि ह्या बघा भाई आमच्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग शनिवार दिनांक 5/6 शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सर्व खेळाडू आणि इकडे आयोजक सगळे. आणि आम्ही जातो आता मैदानावर. जास्त लांब नाही, आमका माहीत नव्हता, बेलापूर स्टेशनवरनं एकदम जवळ आणि एकदम भारी वाटतं इकडलं मैदानाचं व्ह्यू. कारण यंदा पहिल्यांदा या ठिकाणी मॅची भरलेली आहेत. 2 वर्ष नेरूळला भरतात, पण यावर्षी नेरूळच्या जरा पुढे बेलापूरला भरल्याने आहेत. एकंदरीत भारी वाटतं. आणि माझा यावर्षीचा पहिल्या वर्षात 3-4 वर्षानंतर टीममध्ये. तर आपण जाऊन बघूया मैदानाचं व्ह्यू आणि मॅची. तर आम्ही आता इकडे पोहोचला आणि हे ट्रॉफी फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, 3 आणि 4 नंबरपर्यंत प्राईज आहेत. आणि संदीप गाडे आणि इकडे आमच्या वाडीचे सगळे मान्यवर उपस्थिती दाखवल्याने. आणि सागरराचा काय पोच देता आणि आमची बघा मंडळी डायरेक्ट स्टेजवर चढले सगळे. आपण जरा इकडे भेट देऊ केला, आपण इकडे कोण नाही. मॅच चालू बघूया. हे चला खाली, अरे ट्रॉफी घेऊची चाहतात येतात, एक घ्यावा 4 नंबरपर्यंत. तर ही मॅच झाल्यानंतर आणि एक मॅच आहे, तिसरी मॅच आमची आहे. काय म्हणतं रात्री कोण मी हेच आहे. तर जरा एक मॅच शूट करूया आपण, भारी वाटतं. इकडनं बॅट्समॅन जाणार. तर आता आपण इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आमचं स्कोअर लिहिण्याचं काम करतं आमच्या गावातलो तानाजी रासम. आणि इकडे यांच्या मार्फत तुम्ही लाईव्ह मॅच बघू शकता, सगळा स्कोअर बोर्ड. ना हे झाल्यानंतर आपली मॅच आहे. एक मॅच नंतर आहे ना प्लेयर स्टार्ट होतात काउंट. मॅच चालू आहे, बघूया क्षेत्रात पटको खेळलो जाता. एका धावे संघाचा खाता खोलला जाता. बघता बघता 2 पावला दुसऱ्या धावेसाठी वळली आणि 2 धावांची खेळी पुरी झाली. मित्रांनो, आता मॅच चालू आहे. वरद 11 आणि कुठली तरी टीम 18 चेंडूत 15 हवेत. वरद 11ला स्कोर कमी बसलो. आणि इकडे चार रन. आणि नाग्याची टीम इलेली आहे 3 प्लेयर. आणि स्ट्राईक बॉलर तन्मय. आणि ह्यो तर बाबा बोलूच शकत नाही मी. थांबा, नाही खाला तिथे. तर इकडे अजून मला वाटतं ती 3री-4थी मॅच असतली. माझं व्हिडिओ बनवलं मग. आणि हे SPLचे आयोजक अनिल मातेपड आमच्या मोहळातले. तर आता ही मॅच चालू आहे. 18 रन आहेत फक्त, म्हणजे सॉरी 15 रन काहीतरी आहेत 18 बॉलमध्ये. जिंकतले बॅटिंगवाले.
असे मारूचे आहेत का? पाहायला मिळतंय तर आता ही मॅच चालू आहे आणि सेकंड इनिंग चालू आहे आणि ही झाल्यानंतर आमची मॅच होतली या हरकू 11 म्हणजे आपल्या नाग्याची आणि सगळे पॉवर प्रदीपानी आणि टॉस उडून आपली बॅटिंग आहे पहिली 3 ओव्हरची मॅच आहे. तर किती 3 ओव्हरमध्ये कारण मगाशी 18 बॉलला 41 मारल्यानी ती चेस केल्याने त्यांनी 18 बॉल 41 म्हणजे या ग्राउंडवर चेस होतात. जास्तीत जास्त स्कोर मारू भेटात 3 ओव्हरीत तो बघूचा म्हणजे 50च्या वर. बघूया ही वरद 11ची मॅच चालू आहे. तर इकडे आमचा सगळा स्क्वॉड थाविला इकडे. हो या विवेक सावंत पॅकर्स बक्षीस देऊ तुका बोलवल्याने या ड्रीम 11 हीच मॅच चालू आहे. आपली बॅटिंग आपली बॅट बी खेळ जाऊया सर. हे बघ सगळे तर इकडे नाग्या तुमची बॅटिंग हा आणि तर आता आमचे बॅट्समॅन जातात. आमची बॅटिंग हा 3 ओव्हरची मॅच आणि बॅट्समॅन हा प्रदीप रासमानी कोणतरी एक दुसरं नवीन म्हणा ना घरी गाडी म्हणता पडला संवाद पडला तर हरकू 11ची बॅटिंग झाली आणि 3 ओव्हरमध्ये 34 टू की मारल्यानी 33 मारल्यानी 34 टू विनर. पहिल्या ओव्हरला 2 विकेट गेले प्रदीप आणि बॅट्समन आउट झाले त्यामुळे स्कोर जरा पहिल्या ओव्हरीत डबलो 5 रन पण दुसऱ्या ओव्हरीत स्कोर बऱ्यापैकी कव्हर केले आणि नंतर तिसऱ्या ओव्हरीत जरा परत स्कोर आला त्यामुळे 33 रन मारल्यानी 34 रन टू विनर. आणि आता आपली बॉलिंग हा टॉस त्यांची पडली ना त्यामुळे त्यांनी फिल्डिंग घेतले आणि वारोचे रायटी का त्यामुळे आमचे लेफ्टीचे सगळे शॉट तिकडे गेले नाही कारण वारो रायटी का त्यामुळे आता आपली बॉलिंग आणि आपली टीम आता तयार होऊन जाता. आणि ही आपाची आपा ह्यो पहिल्यांदा दिसता व्हिडिओ म्हणजे आमच्यात वाडीत लोक दिसत नाही. मुंबईतून गावा घेत नाही जास्त ह्यो काय सागर म्हणतो सागर. आणि आपली टीम आता चालली फिल्डिंगला. कोण म्हणजे ही बघ पुढ्यात कोण म्हणता टीम फिल्डिंगला चालली कोण ही बघ काय या सागर आपा टीम म्हणता फिल्डिंगला चालली कोण. तर आता आपली फक्त बॉलिंग टप पडाक हवी. 18 बॉल त्यांका 34 रन हवे आहेत जिंकण्यासाठी नाटक 11ला आणि ते आपण डिपेंड करूचे आहेत हरकू 11ने. तर बघूया आपली आता बॉलिंग तर टप पडाक हवी पण पडते आपल्याकडे बॉलर पण आहेत आणि डेलीचे प्रॅक्टिसचे आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही. पण बघू गेम ओरा त्यांच्याकडे पण तेवढे बॅट्समॅन असतील. बघूया वारो पण इकडे रायटी लागता. आणि शेवटची मॅच या लॉट्समधली
आमची या म्हणजे हरकुखुर्द गांगवाडीची. त्याच्यानंतर म्हणजे अजून 2-3 मॅची आहेत वाटतं पाठी. आज सागरबाई कोण सर चायनीज. तर मित्रांनो आता झालेल्या मॅचमध्ये त्यांनी 7 बॉलमध्ये 34 रन मारल्याने शेवटी काय खेळात हार जीत होत असता. आणि त्यांच्याकडे पण तेवढे बॅट्समन होते आणि बॉलर पण होते. जसं का आमच्याकडेच नव्हते बॅट्समन आणि बॉलर, त्यांच्याकडे पण बॅट्समन आणि बॉलर होते. क्रिकेटमध्ये काय हार जीत होत असता. असो दुसरी मॅच आता याच्यानंतर 2 मॅचेनंतर हरकुखुर्द गांगवाडीची मॅच आहे म्हणजे आपल्या हरकुखुर्दची दुसरी टीम. तर बघू नेक्स्ट टाइम आणि चांगला करते ते कसं. चला थोडी सगळे शांत आले आहेत, सगळे शांत झाले, सगळे शांत झाले. नमस्कार. त्याच कशी वाटली कुठली आता सोडल्या ही काय असो. तर आमच्या टीमला आहे बघ खाऊ खाणी यो महेंद्र पाडावे एका तुम्ही ओळखत असाल. मस्त बिर्याणी मीच केलंय आणि तेजस पाडावे बिर्याणी खाताना नमरू काला अडकाले हा. अरे उडव टाटर उडून चावान दे. आमची मॅच ना याच्यानंतर वाटतं एक मॅच आहे त्याच्यानंतर हा. पण सगळे बिर्याणी खाऊन ताट झाले होत. त्यात आता किती धावतले त्याच्यावर तू बघूच काय माया. तू अस ना 12 तारखे घे. 12 तारखे तुका मी घेणार. तुका आणि एका घेणार मी 12 तारीखला. दोघापैकी एक माझ्या टीम मध्ये सेटिंग लावणार मी 12 तारीखला. ओ आयकॉन जेवता तांबवाडीचा आयकॉन या ए अयचा तकडी नाही तांबवाडी दीपो देणार नाही खाऊंगी ते नीतू देतो. बटायची भाजी आणि भात. तांबवाडीचा आयकॉन रेल्वे संघटनेचे चालक मालक रितेश रासम मारा कधी उत्कुऱ्या जेवायला या बिर्याणी खायला या. सगळी स्क्वॉड बिर्याणी खाता दणकावून खा तुम्ही बिर्याणी खाऊ गेले. बिर्याणी आता खालास खेळा पण खालाच म्हणजे थोडी नाही खाल्यानी या 2-2दा खाल्यानी या. मी थोडीच खाले बाबा. या बघ लाल टी शर्ट लोक रगडता भाऊ हो सर्वे. बिर्याणी काय कशी आवडली हा बरी आहे ना. ओमी कमी खा हे कमी खा. तर उतरून घातलेला झाडाखाली सगळे बिर्याणी खाऊक मग्न. आणि आयकॉनच्या पुढ्यात बिर्याणी अरे ताट भरून एकदम मन सोक्त. इल्ल्याचा चीज झाला ना काहीतरी हा. कोणची पहिल्या बारच आवड तुला काय बघतल आणि काय बघतल आता बघ ना संधी पाडायची बघ. आणि पोटभर बिर्याणी खाऊन दणदणावून चांगली टोपभर. आणि आता आमची मॅच हा बॅट घेऊन ठेवलंय पाटिया मयो आणि इकडे तेजस. आणि आमची माकट हय स्टॉप केल्याने सगळ्यांनी हय कोण झोपलो लाईन मॅन. तर आता आमची मॅच हा त्याच्यानंतर वाटतं खैराक जांभळा लागली काय रा येऊ काय रा चीच. तर आता आपली मॅच हा लक्षात तसे प्रोफेशनल खेळणारे नाहीत कोण पार्सला रेग्युलर वाले सगळे. बघूया कशी होता. आधी एक मॅच आमची एक टीम हरली आणि आता आमची दुसरी आहे. बघूया अरे यार कुठली कॅच. एका ओव्हर मध्ये 3 विकेट होणार होती. ही पकडतात कॅच. उंच असा मारायला फटका. आबा पकडता का बघूया. आणि आबान पकडलेली असा ही कॅच. जरी त्याचं नाव जरी आशिष असलं तरी आम्ही त्याला आबाच म्हणतो. आबा भारी रे.
आता 18 चेंडूत 44 धावांची गरज आहे आणि स्टार्टिंगला वाटत होता एवढे पण होचे नाही, पण झाले. पहिले 2 ओव्हर टप पडले. होमी बाबाची जरा बिर्याणी जरा जास्त झाली. हां, ह्याचा काय तर आहे का? ह्यो पाटणा सांगता कॅसला मस्त रे, मस्त रे. हाईट हाईट भरपूर खुर्द गांगोवाडी संघाचे पहिले ओपनर जोडी जाता मैदानात आणि बघूया सुरुवात. एक बॉल 1 रन. बघूया दुसरं चेंडू. दुसऱ्या टीमचं नाव काय? आपल्या काय करता आपल्या टीमचा आपल्या बघूया. आप्पा षटकार की चौकार? 6-6. हो डॉट बॉल. वाईट हाताक माती लावल्या ना. बघूया आता काय चांगली ग्रिप मिळान वडता काय बॉल षटकारच्या बाहेर. त्या साईडला मारू बेटा होते राईटी आउट मस्त हवेन जातो. बरोबर नाही बॅटिंग लागलो बॉल. सोड सोड बंद्या सोड. एक रन. बॉल खालून वाट लागते. एका रनान काय नाही. यावर मध्ये 12 रन तरी नाही होते. 4 त्रिक 12 नाही 18 43 हवेत ना. 15 ते 15 रन येऊ का एकावर. प्रत्येक ओव्हरला 15. वाव 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 षटकार. कडक रे. काय लावल्या ना सनसनी. वाईट वाईट आता तरी ते वाईट दिल्यान दिल्यान. 15 रन झाले. वाव जास्त पण जोरात नाही मारले. एकच रन. त्याला ह्याकाच मारू देऊ का ढेगल्याचा कसा पोटान जमत नाही. तुम्ही तडतडीत आणि फडफडीत असं लाव षटकार. अरे काय यो स्लो बॉल वाईट. अरे स्लो येतात बॉल. जरा पुढे जा. एक बॉल पुढे का आणि उडव. मार मार 6 मार. चल बाबा चल उचल. 3 डॉट खाल्ले ना. नाही 2 डॉट. अरे एक पाऊल पुढे काढ भावा. आता तो मनात तू माका शिकवतलस. आउट.
आता येतो आमचा आबा. हा 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 आशिष सावंत आता मारा करतायत. बघूया काय करतायत मारा ते. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे आबाचे काय ते तेवर. आता मॅच जिंकूनच येतो. 17 धावा होय. हो असे कसे होतील रे? 17 धावा होय. बाकी किती रन झाले? 17 रन किती झाले? फिल्डिंगचे आबासाठी. कारण आबा आमचं लेफ्टी या. माका वाटतं माझ्याकडेच मारतो बॉल. किती रन झाले? किती बॉलला? कबड्डी खेळता घुसून खेळ म्हणता. लागलो तर लावतो तडतडीता. तसं स्पिनर आहे. स्पिनरला मारू घे का उलट चान्स होतो. नको नको उगाच हे करी हातात बॉल. तुम्ही आहे ना बोलत राहू शकते. त्यांच्या मनाने खेळा दे ना. गप्प जरा. फ्री हिटला बाबा ओढ. संदीपला सांग कमी बोला. डिग लोक बॅटच घेऊन येतात मध्ये. आधी त्या का धावाचा प्रॉब्लेम आहे. होतले 6 बॉल ठेवलेत अजून बाकी आहे ना एक ओव्हर. अरे आबा लावतो लो बघितलं. आम्ही त्यांना पाठवतो. आम्ही आपले धरकरी आहे तिथले. चला पुढे राहतो. नो बॉलचं 6 भेटा. धरकरी होय. त्याशिवाय मजा नाही येत लेंगा. एवढं पाठवून प्रोत्साहन नाही मिळत तोपर्यंत त्यांच्यात पण ऊर्जा निर्माण नाही होणार. लाव ते कॅचा. फ्रीटा एक बाद किती 20 रन झाले. 20 रन झाले. गावात 20 आणि 3 43 24 रन आहेत अजून. तर आता आमची मॅच झाली आणि आम्ही काहीतरी 6 काय 7 रनने हरला. हरकुकृत गांगवाडीच्या टीममध्ये होती. तर आमची काय प्रॅक्टिस नव्हती. त्यांनी मंडळाची म्हणून अशी टीम दिली आणि आम्ही हरला. असो टीममध्ये हात होत असंच असतं आणि प्रॅक्टिस नव्हती आमची त्यामुळे. पण ह्या महिन्याच्या म्हणजे ह्या आठवड्यात 12-13 तारीखला HPL म्हणजे HPL हरकुकृत प्रीमियर लीग आणि त्यात मी टीम घेतलेली आहे. म्हणजे अशी 6 टीम आहेत, 6 ओनर आहेत. तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. तो पण व्हिडिओ 2 दिवसाचा बनवतो. शनिवार रविवार मॅच 12 आणि 13 तारीखला. त्यात आमची टीम आहे आणि माझा आयकॉन प्रदीप रासमा. तो आताच्या मॅचला 0 आउट झालो. पण तो सहसा मुंबईत टिकत नाही म्हणजे खेळत नाही. गावात खेळता काय माहीत नाही का मुंबईचा काय भीती वाटतात ती. तर बघूया. तेजस आणि मयो पण येऊचे आहेत आणि त्याच्या टीममध्ये जागा करून घेत आहे. ऑप्शनला नव्हते बघू. हरकुवातले आहेत म्हटल्यानंतर ते हे करू काय. चला पुढची मॅच बघूया आपण जरा. तर मित्रांनो कलची सेमीफायनल रवल्या आणि कोकण पॅकर्स देवगड विरुद्ध सिंधुदुर्ग बॉयज. सिंधुदुर्ग बॉयज फिल्डिंग करता आणि बॅटिंग करता आधी कोकण पॅकर्स देवगड. अशा तऱ्हेने आता झालेले 4 बॉल आणि 4 बॉलात झालेत रन. 8 रन झालेत आता. रन आणि हो 1 रन 9. 10 झाले. एक आकडा मी कमी सांगतो. 10 झाले. प्रशिक्षण अर्थात अकॅडमी आपल्याला देवगड तालुक्यामध्ये आपण देवगड सरांनी या ठिकाणी लेटर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण अकॅडमी उघडलेली आहे. नाणेफेक यायचं अजिंक्यतारा साळुखे आणि कॅडबरी क्रिकेटला मसुरे दोन्ही संघाच्या तरुणाला विनंती. लगेच आपण या
आपल्याला दत्ता चव्हाणकडून पाहायला मिळते. पुन्हा मोठा बाहेरची काढ घेतोय चेंडू आणि या चेंडूवर मिळतोय चेतन तिरलोटकर. मोठा बच्चा मारण्याचा प्रयत्न आणि दरम्यानच्या काळामध्ये चेतन तिरलोटकर आपली विकेट बाहेर करतोय. कष्टाच्या दिशेने आता दिनेश गावकर सर मैदानावरती दिसतात. 90 सेकंदामध्ये 3 चेंडू पूर्ण करायचे आहेत. या मात्र मोठा फटका दिनेश गावकर सरांच्या बॅटमधून, परंतु फटका फसतोय आणि सुरेख असा झेल टिपतोय क्षेत्राचा. दरम्यानच्या काळामध्ये दुसरा गडी होतोय बाद दिनेश गावकर सरांच्या रूपानं आणि सांघिक गावकर चेंडू घेऊन या मात्र सुरेख असा चेंडू गुरु पिंगळे या ठिकाणी गुरु पिंगळेची सुरेख अशी गोलंदाजी लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. गुरु पिंगळे सज्ज होतोय. या मात्र पंचाचा विषय असतोय की फलंदाज बाद सुरेख अशी गोलंदाजी. एकदा गुरुची गोलंदाजी आवडली असेल, एकदा काळांचा गजर झाला पाहिजे. तर आता ही कालच्या दिवसाची सेमीफायनल रवलेली देवगड पॅकर्स आणि सिंधुदुर्ग बॉयज त्यांच्यात आता मॅच चालू आहे. त्यातल्या देवगड पॅकर्सने 18 बॉलमध्ये 24 रनचा टार्गेट दिला ना सिंधुदुर्ग बॉयजला. तर आता सिंधुदुर्ग बॉयजचे बॅट्समन निघाले आहेत. 18 बॉल 24 आणि जर ही मॅच जर कोण जिंकत तो डायरेक्ट फायनलला प्रवेश करतो. याच्यानंतर परत एक सेमीफायनल आहे ती आजच्या दिवसाची. कालची जरा लेट झाले त्यामुळे कालची आज खेळवतो. आता ही मॅच जिंकत तो कोण डायरेक्ट फायनलला होतो. तो कोणी असो, सिंधुदुर्ग बॉयज असू दे किंवा देवगड पॅकर्स. चेंडूचा प्रवास एकरी धाव संख्येला सांघिक धावसंख्या शिरामणी कुसरा तालुका आणि फलंदाज होते बाद बाहेरची खेळ होते आणि 12 मिनिटांमध्ये आपल्याला ही पूर्ण करायची. सूर्यकाचा पट्टा गुरुच्या बॅटबद्दल पाहायला मिळतो. चेंडूचा प्रवास पाहतो. पंचांचा इशारा काय येतोय? पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्की येतो. पंच सांगतात हा चेंडू तर आताच्या झालेल्या सेमीफायनलमध्ये सिंधुदुर्ग बॉयज ह्यो संघ फायनलला गेलेला असा. कोकण देवगड पॅकर्सला हरवून पहिलो फायनलिस्ट आपल्याक भेटलेला सिंधुदुर्ग बॉयज. आणि आता ही आपली आजची दुसरी सेमीफायनल आणि ह्याच्यातनं जिंकत ती जातली सरळ फायनलला. कुठली टीम आहे ही? कुठली टीम आहे माही रे? ती झाली कुठली बघ खायची हाती कशावर बघायची? आम्ही बघता अशीच कोकण बॉयज. कोकण तुम्ही सिंधुदुर्ग लाईव्ह वरती बघा. याच्यावर बघून मोर्या मोर्या. तर आता ही दुसरी सेमीफायनल आहे ती कॅडबरी क्रिकेट क्लब कुठले रे मसुरे आणि अजिंक्यतारा साळशी याच्यात दुसरी सेमीफायनल रंगता. याच्यात जो कोण जिंकत तो सिंधुदुर्ग बॉयज या संघासोबत फायनल खेळतलो. तर आता बॅटिंग करता ही साळशी संघ आणि फिल्डिंग करता मसुरे संघ. तर आता बघूया आपण सेमीफायनल दुसरी आपल्या चाहत्यांसोबत. हाऊ टू जोश. ओ माय गॉड. खेळता कोण आणि इकडे हलवता कोण? चेअर करू गेलो चेअर घेऊन बसलो. चेअर करू गेलो चेअर घेऊन बसलो. तुटकी चेअर 500 वाली चेअर. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे गौरव घुंगट गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर काढून जोडवलं झेल उडालं. झेल खाली येत नसले गेलो आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सफलता. ओ या फर्स्ट विकेट. जो कोण जिंका नाही आपल्या जिल्ह्यातलं जिंकलो. हा बरोबर. आणि पहिली जोर टाकू गेलेलो आपल्याकडलं गौरव घुंगराट. पहिल्याच बॉलला विकेट. गोल्डन डक पॅक बदक.
गोल्डन सोन्याचा बदक घेऊन परतलेलो हा तो खय घेऊन इले तो तिकडे विवेक बॅटिंग करता. तर आता फायनल आती सिंधुदुर्ग बॉयज विरुद्ध आपले कॅडबरी क्लब मसुरे यांच्यासाठी. आणि मसुरेची बॅटिंग आणि सिंधुदुर्ग बॉयजची फिल्डिंग आणि आता फायनल आती फक्त 2 ओव्हरची, कारण संध्याकाळचे 6:30 वाजले. नंतर जास्त ओव्हरची ठेवल्यानंतर बॉल दिसणार नाही त्याच्यासाठी 2 ओव्हरची मॅच आहे फायनल. सिंधुदुर्ग बॉयज वर्सेस कॅडबरी क्लब मसुरे. 2 षटकांचा सामना. 2 ओव्हरीत आता किती मारतात त्याच्यावर डिपेंड आहे. मग वाटतं 31 बसलो तरी स्कोअर भरपूर होईल. आणि आमचा पब्लिक इकडे घरी गेला आहे बघा. संध्याकाळची वेळ आहे एकदम. बघूया आपण फायनल. प्रारंभाच्या पहिल्या दिवसात हाताळण्यासाठी फलंदाजी सरपट असल्याचं जर पाहायला मिळाली. मानसाला असा सरकार हा आटोप पाहायला मिळतोय. मैदानावरती मानस 6 चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी मानस करून पाहायला मिळते. या चेंडूवर मध्ये रूपांतर करतो. प्रकारचा फटका ही फलंदाजी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये केली होती. दर्शन आपल्याकडनं त्या सामन्याची पुनरावृत्ती मैदानावरती करतोय. खेळच्या खाली येतो क्षेत्ररक्षक आणि दर्शन आपल्याकडे कमबॅक करणारी गोलंदाजी ही मैदानावरती पाहायला मिळते. प्रकारचा वेगवान चेंडू चक्कर कितपत धावसंख्येचा पाठलाग करतो तो पाहणं. सुरेखाचा फटका आकाशात पडून फटका पडतोय. झेलच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. कोणती चूक करणार झेल तुटला जातो आणि दरम्यानच्या काळामध्ये आग्रह करावं लागेल अक्षय कदमला. परिवर्तनाचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू दरम्यानच्या काळामध्ये ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आत्महत्या समजली जाते. बाद होतो जतीन कांबळे. दगावच्या दिशेने 3रा गड्याच्या रूपाला साई मारण्याचा प्रयत्न फटकाचा फटका काळामध्ये चांगले क्षेत्ररक्षण विनायक तिकडे आपल्याला मैदानावरती दिसतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. आपल्या पिच मध्ये पोचतो काय परंतु या मात्र आपल्या टॉपिक पिच मधून बराचसा जोडतो. फलंदाज क्रिकेटची पंढरी स्वप्न धीराज इथे जर दरवाजे उजळते. तर मित्रांनो फायनलला आता 12 बॉल 29 धावा हव्यात सिंधुदुर्ग बॉयज या टीमला. 12 बॉल 29 2 ओव्हरची मॅच फायनल SPL पर्व 6वा. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव तो घेतली जाते. 2 विकेट सुमारे 17 येतो. तोपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावांचा श्रीगणेशा करतो सिंधुदुर्ग. पुन्हा एकदा सोडे कसा फेकला फटका चेंडूचा प्रवास लेनमध्ये पडतो आणि चेंडूवर मिळतो तब्बल 2 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न मानत असेल तर फलंदाज मार्क करून यापर्यंत अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला संघ प्रयत्न पाहायचा आहे. पंचकडे दाट बघितलं पंच सांगतात होती शरद चेंडू फटका स्पष्ट आहे. साव तोडण्याचा सतरक्षक चेंडूवर येतोय. पुढे कसा झेल टिकतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये शरद होतोय बाद. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात 21 धावांचा पाठलाग. यामध्ये सूर्यवंशी गोलंदाजी पायस करून पाहायला मिळतोय. तर आता 6 बॉलमध्ये किती 25 ना रे 25 धावा हव्यात सिंधुदुर्ग बॉयज आहे का. 6 बॉल 25. मॅच आता पूर्णपणे ऑफ झाली वाटतं. ओंकार तावडे गोलंदाजी मार्कवर. ओंकार 6 चेंडू 25 धावांचं लक्ष्य. सिंधुदुर्ग क्रिकेट
सिंधुदुर्ग बस क्रिकेट संघासमोर ओंकार तावडे तेव्हा मानाच्या बॅटमध्ये फेकणं फटका पाहायचा चेंडूचा प्रवास सीमारेषेनजीक पाया सलमना करून चेंडू अडवला जातो आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र 5 चेंडू देवगड वरून गुलाम करणारा खेळाडू यामध्ये फटका बसतोय. यांच्या खाली जतीन कांबळे येतो. जतीन कांबळे कोणती चूक करत नाही. एक सुरेख असा खेळ दिसतोय आणि मानस सारण हा डब्याच्या दिशेनं आणि सुकंदाच्या मालकीचा क्रिकेट क्लब मथुरे या महाअंतिम सामन्याचा महाविजेता अर्थात SPL 2025 सर्व 6वा आणि या 6व्या पर्वाचा महाविजेता हे बघ राजा राम राम आमचा जिंकले आणि अशा तऱ्हेने कॅडबरी 11 क्लब मसुरे टीम SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग पर्व 6चा महाविजेता कॅडबरी क्लब मसुरे नवीन फायनलिस्ट आणि नवीन विजेता या वर्षीचं. तर अशा तऱ्हेने आम्ही आता घरात आहोत. आमचे दोन्ही टीम होते, दोन्ही टीम हरले, पण आमची एक क्लोज मॅच झाली. असू दे, खेळात हार जीत होत असता. आणि आमचे काय एवढे पॅकर्स म्हणजे बाहेरून आणलेले नव्हते, सगळे एकाच वाडीतले होते, गावातले होते. आणि समोरच्या टीममध्ये सगळे होते ते बाहेरचे होते, म्हणजे चांगले होते खेळणारे. त्यांना आम्ही टप दिला. आम्ही जास्त नाही 6 रनने आणला. होय ना, 6 रनने आणला. म्हणजे आमची प्रॅक्टिस कमी पडली. आम्ही उद्या SPL तर एक रविवार प्रॅक्टिस करणार, त्यामुळे प्रॅक्टिस कमी पडली आमची. तर असो, बक्षीसला थांबत नाही, भरपूर टाईम होतो, 10 साडे 10 होती, तोपर्यंत घरात जाईन मी. तर अशा तऱ्हेने आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. जाऊया घरात आणि शेवटला 12 तारखेक भेटाया नवीन ब्लॉगसह गावात सरळ 12-13 तारीखला. चला बाय बाय.